रामकृष्ण हरी Hare Jai Ram,
ब्रह्माधिकार करे फोड ब्रह्माधिकार करे फोड ब्रह्माधिकार करे फोड जेने आकाळ धरिली जेने आकाळ धरिली तेरे आकार धरिली तेरे आकार धरिली तेरे आकार धरिली तेरे आकार धरिली होरी बाबा वाजे काठी हरे बाबा वाजे काठी होरी बाबा वाजे काठी हरे बाबा वाजे काठी होरी बाबा वाजे काठी हरे बाबा वाजे काठी नावे पाठी गाईंच्या नावे पाठी गाईंच्या नावे माने गायीच्या नावे माने गायीच्या नावे माने गायीच्या नावे माने गायीच्या उच्चिष्ट जे नगभे देवा चित्ते नगभे देवा उच्चिष्ट जे नगभे देवा चित्ते नगभे देवा तेरे सदैव गवळिया तेरे सदैव गवळिया तेरे सदैव गौलिया तेरे सदैव गौलिया तेरे सदैव गौलिया तेरे सदैव गौलिया होरी बाबा वाजे काठी ओरे बाबा वाजे काठी होरी बाबा वाजे काठी ओरे बाबा वाजे काठी नावे पाठी गाईंची नावे पाठी गाईंच्या आवे माझे गायिका आवे माझे गायिका आवे माझे गायिका कामळे झाली झाली तुका म्हणे तुझी जोडी कामळे झाली जोडी तुका म्हणे झाली जोडी हे माऊली आमची हे माऊली आमची माऊली आमची माऊली आमची माऊली आमची माऊली आमची होरी बाबा वाहे काठी हरे बाबा वाहे होरी बाबा वाहे काठी बाबा वाहे धावे पाठी गाईंच्या धावे पाठी गाईंच्या हरे माझे वाजेचा हरे माझे वाजेचा हरे माझे वाजेचा हरे माझे वाजेचा विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई
ब्रह्मादिकनकडे खोड ब्रह्मादिकनकडे खोड ब्रह्मादिकनकडे खोड ब्रह्मादिकनकडे खोड
घे आकळ धरली मोरी पावा हे काठी धावे पाठी गायीच्या उच्चिष्ट जनयवे देवा हे सदैव गवळिया मोरी पावा हे काठी धावे पाठी गायीच्या तुका म्हणे झाली जोडी तुका म्हणे झाली जोडी ही माऊली आमुची मोरी पावा हे काठी धावे पाठी गायीच्या विठ्ठला महायोग पीठे कधी वरं कुंडलिकाय दातुं समागत्य तिष्ठत्य आनन्दसंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पंढरीच्या देवराया पंढरीच्या देव पंढरीच्या देवराया हरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 दंडवत पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया लोकाभिरामं रणरंगवीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख भंजन आरती नंदन हे दुःख भंजन आरती नंदन तुला तुला विनती मानवा गगन तुला विनती मानवा हे दुःखभंजन मारुती नंदन हे दुःखभंजन मारुती नंदन तुला विनती जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री श्री नमस्कार मी आता जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळा आरती द्वारे सोन्याचा जयाची द्वारी सोन्याचा पिंपळा दयाचे द्वारे आज्ञा येते बळाले राहुले आज्ञा येते बळाले पुरावा समोर आहे विठ्ठल मस्तके पायावर या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो सेवेलागी
तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा ब्रह्मादिका नकळे खोळ ते हे आकळ धरिले मोहरी पावा वाहे काठी धावे पाठी गाईच्या विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी मंगलमय अशा वातावरणामध्ये शिवरात्री निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे अखंड 36 वर्ष चाललेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या वर्षाची काल्याची सेवा ही माझे सद्गुरू महादेवबाबा मोरे त्याचप्रमाणे मंडळाचे अध्यक्ष व सर्व कार्यकर्ते यांच्या माझ्यावरच्या प्रेमापोटी मी मोठा कीर्तनकार नसताना देखील काल्याची महत्त्वपूर्ण अशी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे विठ्ठला संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सप्ताह म्हटला तर सप्त्याला काही नियम आहेत. पहिल्या दिवशी नामपर, दुसऱ्या दिवशी संतपर, त्यानंतर उपदेशपर असेल, हरिपाठावर असेल, पंढरीचा महिमा सांगणारा असेल, जागराचं कीर्तन म्हणजे आपल्या भाषेत मोठं कीर्तन. मोठं कीर्तन हे मागणीपर असतं. काल या ठिकाणी आबांनी भगवंताजवळ मागणी केली की अवतार घे म्हणून, अवतार घेऊन सर्वांचं रक्षण कर, असं कालच्या अभंगाचा सार होता. आणि त्या मागणीचा अर्ज आपण काल भगवंताकडे पाठवला आणि आज तो अर्ज पास होऊन भगवंत या ठिकाणी अवतार घेतील व आपल्या सर्वांना काल्याचा प्रसाद वाटेल विठ्ठला. निवडलेला अभंग देवनिवासी संत श्रेष्ठ जगन्मान्य लोकमान्य संतमान्य देवमान्य असे संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या 4 चरणांचा कालापर प्रकरणातील आणि सर्वांच्या पाट्यातला असा अभंग आहे विठ्ठला. अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय आपल्याला जो विषय सांगतात तो विषय असा आहे की भगवंताने जे अनेक अवतार घेतले, जशी मागणी तसा पुरवठा, या नियमाने भगवंताने अवतार घेतले. आणि हा जो अवतार होता, अवताराचं वेगळे वर्गीकरण केले. अंश अवतार, अंश अवतार, कला अवतार, आवेश अवतार, पूर्ण अवतार, परिपूर्णतम अवतार असे 6 वर्ग केलेले आहेत. आणि प्रत्येक अवताराने एक विशिष्ट कार्य संपादन करून त्या अवताराची समाप्ती झालेली आहे. परंतु सर्वात श्रेष्ठ असा परिपूर्णतम अवतार आपण भगवान श्रीकृष्णाच्या अवताराला म्हणतो. का तर त्याचं विशिष्ट असं कारण आहे विठ्ठल. थोडक्यात या अभंगाचा सार सांगायचा झाला तर असा की ब्रह्मादिक म्हणजे एकटा ब्रह्मच नव्हे तर ब्रह्माच्या बरोबर अनेक असे देव होते. ब्रह्मादिका म्हणजे ब्रह्म प्लस आदि म्हणजे असे अनेक देव होते. त्यांना ही खोळ कळलेली नाही. खोळ म्हणजे काय? आपल्याकडे विणा असतो, विणाला आपण गवसणी घालतो. त्या गवसणीला किंवा त्या आवरणाला किंवा त्या कवरला या ठिकाणी खोळ म्हटलं गेले. खोळ का म्हटलं गेले त्याचं कारण आहे. या खोळीमध्ये समजा तिकडे एकाच्या माझ्या घरी कोण आला आणि माझ्या घरी भिंतीवर विणा टांगलेल्या आहे, त्या खोळीमध्ये किंवा त्या गवसणीमध्ये आहे, परंतु त्याच्यामध्ये तंबोरा आहे का विणा आहे का एकतारी आहे का गिटार आहे का आणखी काय आहे हे आपल्याला कळणार नाही जोपर्यंत आपण ती खोळ उघडणार
त्याच्यानंतर वरवरच्या आवरणात आतमध्ये काय मटेरियल आहे ते आपल्याला कळत नाही. त्याचप्रमाणे भगवंताने अवतार घेतल्याच्या नंतर ब्रह्मासारख्या देवाला देखील तो कोण आहे कळलं नाही, कारण का त्याच्या अवताराचा महिमा होता. दुसऱ्या चरणात तुकोबाराय काय म्हणतात की मोहरी पावा वाहे काठी. आता मोहरी म्हटलं तर अनेक आपले कीर्तनकार हुशार असतात, ते बोलतात मोहरीमध्ये आपण फोडणी घालतो ना डाळीला, भगवंत काय ते मोहरीची पुडी घेऊन फिरत होता काय, तर तसं नसून मोहरी म्हणजे आज देखील छत्तीसगड, ओरिसा, झारखंड या ठिकाणी एक वाद्य वाजवलं जातं. ते वाद्य आपल्या इकडे असलेल्या सनई सारखं ते वाद्य असतं आणि त्या वाद्याला मोहरी म्हणतात, तिकडे महुरी म्हणतात. महुरी तुकोबारायांनी या ठिकाणी मोहरी म्हटलेलं. मोहरी पावा, पावा म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती काठी. असं भगवंताने तो गुराख्याचा वेश करून गायीच्या पाठी धावत आहे. असा वेश केल्यामुळेच कदाचित असेल की ब्रह्मादिकाला वाटलं असेल की हा साधारण गवळ्याचा पोर आहे, म्हणून त्याची ओळख काय ब्रह्माला पटली नाही. अभंगाचे 2 चरणांचा भावार्थ झाला. तिसऱ्या चरणात तुकोबाराय काय म्हणतात की उच्चिष्ट जे न लभे देवा, म्हणजे भगवंताचा उष्ट जे देवतांना देखील प्राप्त झालं नाही ते सदा सर्व काळ या गवळ्यांना प्राप्त होतं, या गवळ्यांच्या मुलांना प्राप्त होतं. म्हणजेच देवांपेक्षाही अधिक भाग्यवान ही गवळ्याची पोर आहे. त्या अभंगाचं तिसरं चरण. आणि चौथ्या चरणात तुकोबाराय काय म्हणतात तर तुका म्हणे झाली जोडी. जोडी म्हणजे कुठची, पवईच्या कट्यावर जोडीने बसतात ती जोडी नाही, बरोबर ना. जोडी म्हणजे लाभ, जोड म्हणजे लाभ, जो आपण जमा करतो, आपण पै साठवून जो जमा करतो, मग सोनं असेल, नाणं असेल किंवा जे काय आपल्याला प्राप्त झालेला लाभ. तुकोबारा या ठिकाणी म्हणतात की तुका म्हणे झाली जोडी, म्हणजे आम्हाला खूप मोठा लाभ झालेला आहे. तो कोणता तर ती पंढरपूरचा पांडुरंग, जिला आम्ही विठू माऊली म्हणतो, ती आम्हाला या ठिकाणी जोडी म्हणून लाभ म्हणून प्राप्त झाली. विठ्ठल काल्याचं कीर्तन म्हटलं की सर्वप्रथम काला म्हणजे काय हे आपण थोडक्यात सगळ्यांनी सांगितलं, सगळ्यांनी अनेक वर्ष ऐकतायत काला म्हणजे काय. परंतु सामान्य भाषेत, व्यावहारिक भाषेत म्हणायचं झालं तर काला म्हणजे एकपेक्षा अधिक वस्तूंचा आपण मिश्रण करतो, त्याला काला म्हटलं गेलं आहे. आपण करतोय तो काला. आणि इथून सुजाता हॉटेलच्या पुढे गेलं रस्त्यावर तर तिथे होत असतो तो कालवा. आता आपण काला करतोय तर काला कशाला म्हणायचं, जर आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाने म्हटलं गेलं तर दही आणि लाई. मग दही आणि लाईच का, तर असं म्हटलं गेलंय की एक भक्तीचं प्रतीक आहे आणि एक ज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणजे ते नुसती भक्ती असेल किंवा नुसतं ज्ञान असेल तर ते पूर्ण होऊ शकत नाही, त्याने भक्तांना लाभ होऊ शकत नाही. मग जर ज्ञान असेल तर त्याच्या जोडीला भक्ती आणि प्रेम हे असावंच लागतं म्हणून. परंतु लाही ही कशी आहे, बीज भाजूनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही. म्हणजे साधं जर बीज आणि दही दिलं तर ते जमणार नाही. मग ते बीज जे काही असतं, भाताची लाई असू शकते किंवा आपली ज्वारीची लाई असू शकते, ती लाई का तर ती भाजली आहे. आणि भाजायचं कारण एवढंच की एकदा का बी भाजलं आणि ते पेरलं तर पुन्हा उगवत नाही. मग इथे बी का भाजायचंय तर बीज भाजूनी केली लाई आम्हा जन्म मरण नाही. म्हणजेच आपण जन्म मरणाच्या फेऱ्यातनं मुक्त होऊ हे दाखवायचं प्रतीक म्हणून दही आणि लायाचा काला. विठ्ठल काल्याचं अनेक प्रकारे वर्णन केलेलं आहे. काला कशा करता तर जीव आणि शिव याचं ऐक्य दाखवण्याकरता काला. ऐक्य कसं, ऐक्य म्हणजे काय, 2 प्रकारे ऐक्याची
आपण भूमिका मांडू शकतो. एक तर एकत्र येऊनही वेगळं राहणं. समजलं? 3 पक्षांची युती आहे, पण ते मनापासून एक आहेत का? म्हणजेच आपण चिवडा खातो, पण त्या चिवड्या खाताना जर त्याच्यातले आपल्याला नुसते शेंगदाणे खायचे असतील तर आपल्याला स्वातंत्र्य आहे, कारण का ते एकत्र असून पण त्यातले शेंगदाणे वेगळे असतात, त्यातलं खोबरं वेगळं असतं, त्याच्यातल्या लाया वेगळ्या असतात. म्हणजे एकत्र आले परंतु एक रूप झालेले नाही. परंतु आपण करतो तो काला, तो जीव आणि शिवाचं ऐक्य होण्याचा त्याचं प्रतीक म्हणून काला केला जातो. म्हणजे जिथे द्वैत भाव नष्ट होऊन अद्वैत भाव निर्माण होतो त्याला काला असं म्हटलं गेलंय. विठ्ठल आणि आपण जेव्हा काला करतो, काल्याचं कीर्तन असतो, काल्याच्या कीर्तनाला एक बंधन आहे. कुठचं बंधन आहे की चरित्राचे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र देव उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे कुठच्या देवानी केलं तर भगवान श्रीकृष्णाने केलं. आपला विषय होता मगाशी आपण पूर्ण अवतार आणि परिपूर्णतम अवतार, असं भगवंताला परिपूर्णतम अवतार म्हटलं गेलं. त्याचं एक कारण असं आहे की प्रत्येक अवतार शुल्लक एका कारणासाठी आला, ते कारण ते कार्य त्याचं पूर्ण झाल्याच्या नंतर अवताराची समाप्ती झाली. मग मत्स्य असेल, वरा असेल, कुर्मा असेल, नरसिंह असेल, वामन असेल, परशुराम असेल, श्रीराम असतील, हे सगळे अवतार वेगळे. त्यांनी ठराविक म्हणजे आपल्या भाषेत लिमिटेड एवढं कार्य केलं आणि त्यांनी अवताराची समाप्ती केली. परंतु भगवंत श्रीकृष्णाचा अवतार कसा होता? एकाचे नि कैवाडे उगवी अनेकांचे कोणी. म्हणजे भगवंत एक काम करायला आलंय. पण जसं आपण मॉलमध्ये जातो, एक वस्तू घ्यायला जातो, पण येताना आपण 50 गोष्टी घेऊन येतो, त्याच्या गरज नसतात त्या आपण विकत आणतो. तसंच पण भगवंताला गरज होती. या अवताराला ऋणमुक्तीचा अवतार असं म्हटलं गेलं. भगवंतानी हा अवतार घेण्याच्या आधी ज्या ज्या लोकांना वचनं दिली होती, ज्या ज्या लोकांना काही शब्द दिल्या होत्या, आश्वासनं दिली होती, किंवा भगवंत ज्या ज्या भक्तांच्या ऋणात होते त्या ऋणाची फेड या अवतारात केली. म्हणून या अवताराला ऋणमुक्तीचा अवतार असं म्हटलं गेलंय. त्याच करता हा अवतारला परिपूर्णतम अवतार असं म्हटलं गेलंय. विठ्ठल या अवतारामध्ये भगवंतानी एकाबरोबर अनेक कार्य साध्य केली. आपण काय 2-3 त्याच्यात मोजायला गेलो तर सर्वप्रथम ज्या वारकरी संप्रदायात ज्या पायावर उभा आहे ती पाया म्हणजे ज्ञानेश्वरी. या ज्ञानेश्वरीचं मूळ काय? भगवद्गीता. भगवद्गीता सांगणं हे एक कार्य असू शकतं भगवंताचं. दुसरं सर्व दानवांचं, म्हणजे दानव कसे बघा, त्या आधीच्या 2 युगात दानव वरवरच्या रूपाने ओळखू येत होते. दानवांचं वर्णन असं होतं की प्रचंड मोठा देह होता, त्यांना डोक्यावर शिंग होती, सुळे होती, नख होती, अशा स्वरूपात असतील ते दानव. परंतु द्वापरामधले दानव कसे होते? ते वरून जरी दानवांसारखे दिसत नसले तरी दानव वृत्तीचे होते. मग त्यातलेच एक दानव ज्यांना म्हणू शकतो असं यादव कुळ होतं. का तर भगवंताचा कुळ असल्यामुळे त्यांना गर्व होता आणि ते जरी दानवांसारखे दिसत नसले तरी दानवांप्रमाणे वागत होते. आणि भगवंतानी ठरवलं होतं की जरी माझे असले तरी यांचा देखील न्याय निवाडा करायचा आणि त्यांचं समूळ उच्चाटन करायचं. हे एक कार्य असू शकतं. कंसाला मारणं हे एक कार्य असू शकते.
पुतनाला दिलेला वर कधी ती रत्नमाला होती त्या जन्मात. तिने जेव्हा बघितलं की वामन इतका सुंदर आपल्या बळी म्हणजे बळी काही ठिकाणी रत्नमालीला बळीची मुलगी म्हटलं गेले, काही ठिकाणी तिला बहीण म्हटलं गेले, कोणी असेल ती, पण ती त्या ठिकाणी होती. आणि वामनाने जेव्हा बळीराजाकडे तो आला आणि लांबून येताना त्याचं जे रूप बघितलं तेव्हा जी रत्नमाला होती तिच्या मनात अशी इच्छा निर्माण झाली की असं सुंदर लेकरू जर मला झालं तर त्याला मी दूध पाजीन. भगवंताने तिचं म्हणणं ओळखलं आणि मनातल्या मनात तिला तथास्तु असा वर दिला. त्याच्या काही काळाच्या नंतर जेव्हा भगवंताने बळीला पाताळात धाडलं त्याच वेळा मगाशी जी बोलत होती की हिला मी लेकरू म्हणून दूध पाजून, तिच्या मनात प्रचंड द्वेष निर्माण झाला आणि तिने मनातल्या मनात म्हटलं की असं जर कार्ट मला जन्माला आलं तर त्याला मी विष घालून मारेन. विठ्ठल भगवंताने मनातल्या मनात याही गोष्टीला तथास्तु म्हटलं आणि पुढच्या अवतारामध्ये तिच्या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या. भगवंताला तिने स्तनपान देखील करवलं आणि भगवंताला तिने विष देखील पाजलं आणि त्या मोबदल्यात भगवंताने तिला मोक्ष प्राप्त करून दिला. विठ्ठल अशा प्रकारे भगवंताने एक कार्य करता करता अनेक कार्य साध्य केली. भगवंतामुळे आपल्याला भगवद्गीतेची प्राप्ती झाली. भगवद्गीता ही जगायला शिकवते आणि भागवताची प्राप्ती देखील भगवंतामुळे झाली. आणि भागवत आपल्याला जसं गीता जगायला शिकवते तशी भागवत मरायला शिकवतं. 2-3 रुपयाला उंदीर मारायचं औषध घ्यायचं एवढंच असतं, खायचं आणि मारायचं. तरी भागवत वाचायची गरज काय, मारायचंच आहे ना. मरणं सोपं आहे, ट्रेन खाली जाऊन झोपलं 1 मिनिटात कार्यक्रम आटोपला. पण हे मरणं म्हणजे तसं मरणं नव्हे, मरणाला शिकवते. म्हणजे मरणाचा स्वीकार आपण कसा करावा याची शिकवण भागवत देत असतं. का तर जेव्हा परीक्षित राजाला श्राप प्राप्त झाला आणि 7व्या दिवशी तुला मृत्यू होणार हे कळलं तर तुमच्या आमच्यासारखा सामान्य माणूस असता तर तो येणाऱ्या 7 दिवसात त्या मरणाच्या भीतीने झुरून झुरून मेला असता. किंवा त्या मरणापासून वाचायला अनेक उपाय त्यांनी केले असते. पैसा असता, कॅन्सर टाटा हॉस्पिटलमध्ये गेला असता, अन्य ठिकाणी गेला असता. परंतु परीक्षित राजाने तसं न करता असं सतत त्या मृत्यूचा स्वीकार कसा करावा हे आपल्या गुरूंना विचारलं आणि शुकमुनींनी त्या 7 दिवसात भागवत सांगितलं. म्हणजे परीक्षित राजाला माहित होतं की मला मृत्यू येणार आहे, परंतु त्याने मृत्यूचा स्वीकार जे उरलेले 7 दिवस होते ते भगवंताच्या भक्तीमध्ये घालवल्यामुळे त्याला शेवटी मोक्षाची प्राप्ती झाली असेल. विठ्ठल अशा प्रकारे आपण म्हणू शकतो एकाचे कावाडे उगवी अनेकांचे घोडे. म्हणजे अनेक काम एका अवतारात साध्य केल्यामुळे हा परिपूर्णतम अवतार आपण ह्याला म्हणतो. आणि प्रत्येक अवतारामध्ये मी म्हटलं तसं जशी गरज होती त्याप्रमाणे भगवंतानी देह धारण केला. पहिल्या अवतारात त्यांनी जसं माशाचं रूप घेतलं तसं परशुरामापासून वामनापासून त्यांनी पूर्ण मनुष्याची आकृती धारण केली आणि तसं त्यांनी कार्य केलं. या अवतारामध्ये देखील भगवंतानी सदेह जन्माला आले होते. यात अनेक भेद आहे, पुढे आपण बघू की भगवंत आयोनी संभव होते किंवा आईच्या गर्भातनं आले होते. त्याच्यामध्ये आपल्याला काय खोलत जायची काय गरज नाही, लहानपण आपण काय करणार एवढंच समजायचं. भगवंतानी देह धारण करून या पृथ्वी तलावर अवतरले आणि प्रत्येक अवतारामध्ये जसं वेगळा वेगळा वेश धारण केला आणि वेगवेगळ्या लीला केल्या तसेच याही अवतारात केल्या. आणि या अवताराची लीला ब्रह्माला देखील कळली नव्हती. ब्रह्मा देखील भगवंताला ओळखू शकला नव्हता. हे अभंगाचं पहिलं चरण. ब्रह्मादिगण करे करे
भगवंताला जन्म कुठे झाला होता तर मथुरेच्या तुरुंगात. नंतर भगवंताला कुठे आणलं गेलं गोकुळात. आणि भगवंताचं जे 125 वर्षाचं आयुष्य होतं त्यातील पहिली 11 वर्ष गोकुळात, 14 वर्ष मथुरेत आणि उरलेली 100 वर्ष द्वारकेत, असं 125 वर्षांचा भगवंताचा हिशोब आहे. परंतु काला म्हटलं की चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी. म्हणून प्रत्येक वेळेला आपण गोकुळातलं चरित्राचा उच्चार करत असतो, त्याचं भजन पूजन करत असतो. तर या ठिकाणी विषय काय आहे की जेव्हा भगवंताने ते 11 वर्ष त्या ठिकाणी गोकुळाच्या लीला केल्या, मग त्या अनेक लीला असतील, आपण पुढे त्या चरित्रामध्ये सांगू. मग त्या लीला पाहण्याच्यातली एक लीला अशी होती की मोठमोठ्या दैत्यांचा संहार केला. सुरुवात महाबळ भट्टापासून झाले, परंतु तो ब्राह्मणाच्या वेशात असल्या कारणाने भगवंताने त्याला ठार न मारता किंवा त्याला फक्त त्याची फजिती केली आणि त्याला परत पाठवलं. दुसरा नंबर लागला पुतना मावशीला. असे जेव्हा अनेक दैत्यांचे संहार झाले आणि ही बातमी जेव्हा स्वर्गात देवांकडे गेली तेव्हा अनेक देवांना प्रश्न पडला, कारण काय ते भगवंताला ओळखत नव्हते. मग ब्रह्मा असेल, वरुण असेल, इंद्र असेल, कामदेव असेल, असे अनेक देव होते की त्यांना याचा अप्रूप वाटत होतं किंवा थोडीशी आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर पोटदुखी असेल. इतके मोठे मोठे दैत्यांचा संहार एवढा लहान मुलगा करतोय, मग हे काय गोमय, हे काय गुपित आहे, हे बघण्याकरता प्रत्येक देवांनी प्रयत्न केला. आपण जर भागवत वाचलं तर भागवतामध्ये इंद्राने परीक्षा घेतली, मग त्यावेळी गोवर्धन लीला झाली. किंवा वरुणाने भगवंताच्या वडिलांना नंदबाबांना नेऊन त्यांना डांबून ठेवलं होतं, किंवा आपल्या भाषेत किडनॅप केलं होतं, मग तो ती लीला असेल. मग ब्रह्माला देखील असं वाटलं की खरोखर हा जी इतके जे दैत्यांचा संहार होतोय हा कोण आहे हे बघण्याकरता मग असं म्हटलं जातं की ब्रह्माने एक लीला केली. त्यापूर्वी एक सांगणं गरजेचं आहे की ज्याच्या घरी देव नांदले 11 वर्षापर्यंत यशोदा मातेने त्यांना खेळवलं, मांडीवर घेतलं, दूध पाजलं, सर्व त्यांचं संगोपन केलं, परंतु त्या मातेलाही भगवंताची ओळख पटली नव्हती. म्हणून आपण देखील असे माती काता दावयाने बांधी माता. जर तिने आपल्या मुलाला ओळखलं असतं की हा साधा सुद्धा बाळ नसून हा भगवंत स्वतः अवतार घेतलेला आहे, तर तिने दाव्याने बांधायचा प्रयत्न केला असता का? म्हणून असं म्हटलं की विश्वाचा जनिता यशोदेशी माता, किंवा जेने पृथ्वी तृप्त केली त्याशी किंवा तुका म्हणे कमळापती, नामा म्हणे कमळापती ना, त्याची गवळणी कडी घेतली, गवळण त्याला कडेवर घेत होती, मग यशोदा माता त्याला दाव्याने बांधत होती. मग जर त्या लोकांना ओळख पटली असती की हा भगवान त्याच्या दाव्याने बांधायला गेले असते का, तर याचं म्हणणं असं आहे की भगवंताची ओळख या मातेला पण नव्हती पटली, कोणालाच नव्हती पटली, परंतु काही लोकांना पटली होती. कोणाला पटली होती? जे खरे भगवंताचे भक्त होते. परब्रह्म निष्काम तो हा गवळीया घरी, परब्रह्म निष्काम तो हा गवळीया
ऋषींना माहित होतं का, तर त्या भगवंताच्या खऱ्या भक्त होता. परंतु ब्रह्माला देखील हा कोण हे कळलं नव्हतं. म्हणून ब्रह्म्याने परीक्षा घेतली. ती मोठी कथा आहे, आपण धावतं सांगू की एकदा असंच भगवंत जेव्हा गुरं चारायला गेले आणि गुरं चारून दमल्यावर ते लोक जेव्हा शिदोरी खाऊन खायला बसले, तेव्हा त्यांची गुरं लांब निघून गेली आणि ती लांब निघून गेलेली गुरं भगवंत शोधायला गेले. ब्रह्म्याने ती सगळी गुरं तिकडे डांबून ठेवली, आपल्या सत्य लोकात नेऊन ठेवली. आणि या ठिकाणी जे उरलेले गवळ्यांची पोरं होती, भगवंताचे जे सवंगडी होते, त्यांना देखील त्या गुरांबरोबर नेऊन तिथे सत्य लोकांमध्ये नेऊन ठेवून दिलं. आणि भगवंताने जेव्हा खूप शोधल्याच्या नंतर ती गुरं भेटली नाही, परत आपल्या ठिकाणी आले, तेव्हा त्यांना असं कळलं की या ठिकाणी आपले सवंगडी देखील नाहीत. मग भगवंताने अंतर्ज्ञानाने जाणलं की हे काम कोणी केलंय, तर ब्रह्माने केलंय. मग भगवंताने बोले ठीक आहे, त्याला देखील समाधान मिळू दे. भगवंताला वाटलं असतं ते एका क्षणात त्यांनी आपली गुरं आणि ती सवंगडी परत आणू शकले होते असते, परंतु त्यांना ब्रह्माला देखील समाधान द्यायचं असतं किंवा त्याचा अभिमानाचं हरण करायचं होतं. म्हणून भगवंताने काही न करता स्वतःच्या अंशातनं जितकी म्हणून गुरं गेली होती त्या प्रत्येक गुराला पुन्हा निर्माण केलं आणि त्या प्रत्येक गुरामध्ये भगवंताचा अंश होता. तसेच जितके म्हणून सवंगडी त्या ठिकाणी ब्रह्मांनी वर नेऊन ठेवलेले, त्या सवंगड्यांचं रूप देखील भगवंताने घेतलं. आणि संध्याकाळी प्रत्येक ती गुराख्याची पोरं आणि ती गुरं आपापल्या ठिकाणी जाऊन आपापल्या घरी गेली. आणि आई वडिलांना देखील कळलं नाही की ही आपलीच मुलं आहेत का इतर काही गोष्टी. आणि असं किती काळ लोटला, तर वर्ष लोटलं, वर्ष. पण ते वर्ष कोणाचं होतं, त्या वर्षाची गिनती कोणाची होती, तुमच्या आमची गिनती होती. ब्रह्मदेवा करता ते वर्ष नव्हतं, ती एक त्रुटी होती. त्रुटी म्हणजे असं म्हणतात की सुई घेऊन कमळाच्या पानाला टोचायला जितका वेळ लागतो त्याला एक त्रुटी म्हणतात. मग तेवढाच वेळ ब्रह्माचा लोटला होता आणि पृथ्वी तलावर 1 वर्ष लोटलं होतं. ब्रह्म्याला असं वाटलं की आपण जाऊन बघावं यांची चिरली आहे काय. आणि ब्रह्मा जेव्हा बघायला आला तेव्हा सगळं कारभार व्यवस्थित चाललेला आहे. जी गुरं आणि पोरं त्यांनी डांबली होती सत्य लोकात, तिथं नेहमीप्रमाणे आपल्या घरात ये जा करत त्यांचा नेहमीचा व्यवहार चालला होता. तेव्हा ब्रह्माला कळलं की हा साधा सुद्धा कोण साधा गवळ्याचा पोर नसून हे साक्षात परब्रह्म या ठिकाणी अवतरलेले आहे. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, ब्रह्मादिका नकळे गोळ तेही आकळ धरिली. हे अभंगाचं पहिलं चरण. मग इथपर्यंत ठीक आहे, परंतु जसा जसा अवतार घेतला त्या त्या अवतारामध्ये भगवंताने त्या त्या प्रकारचं रूप घेतलं किंवा वेळ धारण केला. ते सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात, मोहरी बाबा वाहे मोरी, मोहरी बाबा वाहे नाची. त्या काळात देखील ड्रेस कोड होता. ड्रेस कोड जसं आता आपण ड्रेस कोड पाहतो ना, म्हणजे त्या वेशाला तेव्हा देखील महत्व होतं. अनेक कारणं असू शकतात. व्यवहाराच्या दृष्टीने बघायचं झालं तर पोलिसांना एक विशिष्ट ड्रेस आहे. पोलीस जर त्या ड्रेसवर असले तर एरवी तो त्या ड्रेसवर नसला आणि सामान्य वेशात तो असला तुमच्या आमच्यासारखा तर त्याची धाक नसते. परंतु तो जेव्हा त्या वेशात असतो, गणवेशात असतो, तेव्हा त्याला वेगळा मान मिळतो किंवा चुकीचं वागणारे त्याला घाबरत असतात. म्हणजे त्या प्रत्येक वेशाला तितकं महत्व आहे. इतर ठिकाणी न जाता आपण आपल्याबद्दल विचार केला तर वारकरी संप्रदायाला देखील विशिष्ट प्रकारचा वेश अनिवार्य केले गेले. काही काही ठिकाणी धोतर नसतं तर टाळ घेऊन देखील उभं राहून देत नाही, बरोबर ना. म्हणजे वारकऱ्यांना देखील हा ड्रेस आहे, वारकऱ्यांचा देखील हा पेहराव आहे. मग त्या जन्मामध्ये
भगवंत जी लीला करत होते आणि भगवंताला ती गरज वाटत होती का तर बघा जेव्हा भगवंत पंढरपूरमध्ये राहायला आले भगवंताने ठरवलं की आपल्याला पंढरपुरात वास करायचा आहे तेव्हा भगवंताला पुंडलिकाने अट घातली होती काय अट घातली होती की जर तुम्हाला पंढरपूरमध्ये वास करायचा आहे आणि सामान्य वारकऱ्यांकरता तुम्ही माऊली म्हणून राहणार असाल तर हे तुमची चतुर्भुज रूप हे घरी ठेवून या तुमची शंकर चक्र गदा या आयुधे घरी ठेवून या आणि सामान्य त्या वारकऱ्यांसारखा वेश परिधान करून तुम्ही जर आलात तरच वारकरी तुम्हाला माऊली म्हणतील विठ्ठला इतर ठिकाणी आपण बघितलं तर भगवंत कशा स्वरूप आहे चार हात चतुर्भुज रूपात आहेत त्यांच्या हातात शस्त्र आहे भगवंतच कशाला एक ब्रह्म सोडलं तर सगळ्या देवतांच्या हातात शस्त्र आहे याचं सरळ सरळ सांगायचं झालं तर आपल्या विभागातला आमदार जेव्हा खासदार त्या ठिकाणी आला आणि तुमच्यासारख्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला वाटलं की त्याला जवळ जाऊन भेटावं तर आपल्याला शक्य होईल काय का त्याची ते पद त्याच्याबद्दलचे ते बाकी सगळं प्रोटोकॉल असतो त्याचे बॉडीगार्ड असतात आणि त्याचा मोठेपणा आपल्यासारख्याला जवळच जाऊ देणार त्याचप्रमाणे भगवंत जर चतुर्भुज रूपात त्या ठिकाणी राहिले असते तर ते भगवंत आपल्याला प्राप्त झाले नसते किंबहुना आपल्याला तिथपर्यंत जाणं शक्य झालं नसतं म्हणूनच भगवंत जेव्हा गवळ्यांच्या पोरांमध्ये राहत होते आणि गवळ्यांच्या पोरांना त्यांनी सवंगडी म्हणून स्वीकारलं होतं म्हणून भगवंताने जो वेश केला होता तो एखाद्या सामान्य गवळ्यांच्या पोरांसारखा केला होता विठ्ठला ठिकाणी लीला केल्या एक गोकुळात केली एक मथुरेत केली आणि एक द्वारकेत केली परंतु काल्याच्या कीर्तनात फक्त आणि फक्त गोकुळातली लीला का वर्णन केली जाते तर त्याचे अनेक कारण आहेत त्या कारणांपैकी एक कारण असं आहे की भगवंताने या ठिकाणी ज्या लीला केल्या होत्या त्या 11 वर्षाच्या खालचं वय त्यांचा असताना त्या लीला केल्या होत्या आणि 11 वर्षाचा मुलगा जेव्हा एखादी गोष्ट करतो किंवा मूल जेव्हा करतं तेव्हा त्याच्या मनात कोणतंही कपट नसतं त्याचं मन एकदम निर्मळ असतं आणि त्या निर्मळ स्वरूपात भगवंताने लीला केल्या होत्या ते एक कारण दुसरं कारण असं होतं की भगवंताने गोकुळात केलेल्या प्रत्येक लीलेमध्ये फक्त आणि फक्त आनंद लुटण्याचा प्रयत्न होता त्यामध्ये प्रत्येक कृतीमध्ये भगवंताने आनंद लुटला होता भगवंताने लोणी चोरी केली त्याच्या घरी काय खायला नव्हतं म्हणून त्यांनी लोणी चोरी केली का तर नाही त्यामध्ये पण आनंद घ्यायचा होता भगवंताने अनेक लीला प्रत्येक लीलेमध्ये भगवंताने स्वतःचा आनंद लुटलेला आहे आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ऋणमुक्तीचा अवतार असल्या कारणाने आणखी एक कारण होतं की याच रूपामध्ये भगवंताला आपल्या सवंगड्यांना काला वाटायचा होता विठ्ठला बघा जितके म्हणून अवतार झाले आपण म्हणतो या ठिकाणी काल आबांनी सांगितलं की अंबरशीकाने गर्भसृष्टी त्या ठिकाणी 10 अवतारांचं वर्णन आहे आणि ते 10 अवतार सगळ्यांना पाठ आहे भागवतामध्ये 24 अवतार सांगितले गेले परंतु संत त्यापुढे जाऊन सांगतात की अवतारांचा राशी तो हा उभावित आहे
वामन अवतारामध्ये केला होता का, वरा अवतारामध्ये केला होता का, नरसिंह अवतार, जे रामाने पण काला नव्हता केला. रामाला एकदा असं वाटलं की लंका जिंकून आल्याच्या नंतर जे आपलं वानर सैन्य आहे ज्याच्यामुळे आपण तिथं जिंकलं त्यांना आपण काहीतरी श्रम परिहार म्हणून सकाळी ते भजी दिली होती मी मग तसं भगवंताला वाटलं की आपल्या या वानर सेनेला काहीतरी आपण श्रम त्यांना काहीतरी वानरांना काय लागतं एवढं चांगलं खायला दिलं तर मग भगवंताने मोठ्या मेजवानीचं आयोजन केलं. परंतु ते शेवटी वानर त्यांनी त्या मेजवानीचा आपल्या भाषेत वाटवलं लावलं. मग तेव्हा भगवंतांना वाटलं की जर ह्याची तृप्ती करायची असेल किंवा ह्याच्या ऋणातनं मुक्त व्हायचं असेल तर हे वानर योनी तोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला काही हे शक्य होणार नाही. मग पुढच्या अवतारात तेच वानर गवळी म्हणून जन्माला आले आणि भगवंतांनी काला देऊन त्या कर्जातनं स्वतःची मुक्ती करून घेतली. परंतु त्या चौकड्यांची जर एक रूप व्हायचं असेल तर भगवंताला त्यांच्यासारखाच वेश करणं गरजेचं होतं. म्हणूनच आबा समोर बसले. आता एक नामदेवराय होते, त्यांचं एक वाक्य होतं की नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये जनाबाई चोपदार असायच्या आणि जनाबाई कोणाला आदेश करायच्या, जनी म्हणे ज्ञानदेव बोला. ज्ञानदेव कोण होते, नामदेवरायांच्या गुरुचे गुरु होते. मग नामदेवराय भाग्यवंत होते की त्यांचे आजे गुरु त्यांच्या कीर्तनात होते. आणि त्याच्यानंतर मधला काळ गेला त्याच्यानंतर संजय शेट्टी भाग्यवान आहे की त्याच्या कीर्तनात त्यांचे गुरु समोर बसले. विठ्ठल आता मी जे काय म्हणतोय ते सगळं इतकी वर्ष त्यांच्याकडनं ऐकून किंवा माझ्या भाषेत म्हटलं तर त्यांच्याकडून चोरून घेतलेलं इथे सांगतोय. विठ्ठल आणि चोरण्यात काही लाज नाही, आपण आज चोरीवरच कीर्तन करतोय. विठ्ठल चांगली चप्पल बघून घेऊन जाण्यापेक्षा आपण सरकारकडनं चांगलं काय घेतलेलं बरं. विठ्ठल मग त्याच करता त्या गवळ्यांची एक रूप होण्याकरता भगवंतानी जेव्हा गाई राखायला गेले तेव्हा भगवंतानी ते चांगल्या घराण्यातले असून एक राजपुत्र राजकुमार असताना देखील भगवंतानी कसा विनंती घेतला तर मोरी पावा वाहे काठी किंवा आपण म्हणतात ते प्रमाण तिथे हातों में लगी कांदे कमलिया गोवाचाराने वाले. मग त्याप्रमाणे भगवंताने गवळ्याचा वेश घेतला आणि ते तुकोबारांनी या ठिकाणी वर्णन केले की असा वेश करून भगवंत गायीच्या पाठी धावत होते का तर त्या सवंगड्यांची एक रूप होता आलं पाहिजे याच करता. आणि तिसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात की ज्या गोष्टीसाठी भगवंत देखील तरसत होते किंवा भगवंतांनी आस लावून ठेवली होती देवांनी ते त्यांना प्राप्त नव्हतं ते सामान्य असं गवळ्यांना प्राप्त होतं. तिसरं चरण
अभंग घेणार आहे त्याचा व्यवस्थित अभ्यास करावा. दुसरं, तो जे आपल्याला 1 किंवा 2 तास किंवा 1 तास जो मिळतो त्याच्यामध्ये किंवा अभंगाच्या बाहेर जायचं नाही. तुम्हाला नाही तासभर करता आलं तर अर्ध्या तासात संपवा, परंतु मध्ये हसवणं, रडवणं आणि बोंबलून शिवचरित्र सांगणं हे वारकरी नियमाला बोलून येत नाही. आता चरित्र आबांनी देखील सांगितलं आणि ते चरित्र या कालच्या विषयाला धरून होतं की यशस्वी अवतारा ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुण भगवंतामध्ये जसे होते तेच 6 गुण शिवरायांमध्ये पण होते. म्हणजे संदर्भ बरोबर लागत होता म्हणून ते घेतलं. शिवरायांबद्दल सगळ्यांनी अभिमान बाळगावा का, तर आज शिवराय होते म्हणून आपल्याला एक कीर्तन आपण एवढं शिवगाणी करतो, परंतु त्याचा अर्थ असा होत नाही की अभंग कुठचाही घ्यायचा आणि त्याचा शिवचरित्र घुसवायचं आणि 2 तास पूर्ण करायचं, तुझ्या त्या जाऊन टाकी बघायचं, आता कमी येतो मग परत फोन करायचा, कमी येतो मी लय लांबून आलो. मग हे जुळत नाही. आम्हाला करत शिकवण आहे. नाही म्हणता आलं तर अर्ध्या तासात कीर्तन आटपा, परंतु आपल्याला जर स्वयंपाक करायचा असेल त्या स्वयंपाकामध्ये डाळ बनवायची असेल त्या डाळीमध्ये किती मीठ घालायचं त्याचं प्रमाण ठरलेलं आहे. 1 किलो डाळीमध्ये जर 1.5 किलो मीठ घातलं त्याच्या डाळीचं काय होईल. तसंच कीर्तन करताना जर विनोद त्या संदर्भाला लागून येत असेल तर निश्चितपणे करावा, काही हरकत नाही. परंतु काही कीर्तनकार अभंग निवडतात आणि अभंग कीर्तन संपेपर्यंत त्या अभंगाची आणि त्या कीर्तनकाराची त्याचं उत्तर तुकोबारांनी 4थ्या चरणात दिलं की तुका म्हणे होता ठेवा. आमच्याकडे खूप मोठा ठेवा होता, आम्ही खूप मोठे सावकार होतो, परंतु तो माझ्या भावाने नेला, तो या भावा सापडला, असं त्यांनी त्याचं निरूपण केलं. म्हणजे बरोबर आहे का चुकीचं आहे. म्हणजे या ठिकाणी उभा राहिल्याच्या नंतर कीर्तनकार काही ठोकत असतात, तर तसं न ठोकता आपल्याला नाही कळलं. म्हणून मगाशी मी जेव्हा मोहरी शब्द आला तर तो मोहरी शब्द कशाला म्हणतात, मोहरी कशा करतात ते मी खूप शोधलं आणि त्या मला कळलं की मोहरी म्हणजे फोडणी घालायची, मोहरी नसते मोहरी आहे, मोहरी म्हणजे वाद्य आहे. म्हणजे जेव्हा आपण निरूपण करतो आपल्याला नाही आलं ना सांगता तर सांगायचं नाही करायचं, परंतु काहीतरी फेकाफेकी करायची नसते. या ठिकाणी उच्चिष्ट जे नलभे देवा म्हणजे जे भाग्य त्या स्वर्गातल्या देवांना प्राप्त झालं नाही, भगवंताचं उच्चिष्ट भगवंताचं उष्ट प्राप्त व्हा म्हणून स्वर्गातले देव देखील अपेक्षित होते. काय करायचे, स्वर्गीचे देव स्वर्गीचे अमर किंवा कार्याची असे म्हणजे भगवंताला सर्व देवांना कार्याची आस होती. मग ते भाग्य भगवंताचं उच्चिष्ट त्या स्वर्गातल्या देवांना देखील प्राप्त नव्हतं, परंतु हे सामान्य गवळ्यांना प्राप्त होतं. ते का प्राप्त होतं, गवळ्यांना का प्राप्त होतं, तर गोवळी म्हणजे गवळी, गो म्हणजे इंद्रिय, वळी म्हणजे ज्यांनी वळवले, ज्यांनी आपली इंद्रिय 11 इंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 1 मन अशी 11 इंद्रिय ज्यांनी वळवली, कुठे वळवली, देवाकडे वळवली, ते गवळी. त्यांची सगळी इंद्रिय देवांकडे वळलेली होती, म्हणूनच त्यांना हे भगवंताचं उच्चिष्ट खाण्याचं भाग्य प्राप्त झालं. विठ्ठल हे सदैव गवळी आणि एकदा दोनदा नसून पुन्हा 11 वर्ष जोपर्यंत भगवंत गोकुळात होते तोपर्यंत भगवंतांना त्याच्याबद्दल आपण अनेक प्रमाणात सांगू शकतो. भगवंताचं उच्च गवळ्यांना प्राप्त झाला असं नव्हतं, किंबहुना गवळ्यांचं देखील उच्च भगवंत खात होते.
मग इतकं त्यांचं एकरूपता आलेली, म्हणजे सगळं खाण्यामध्ये एकरूप झालं पाहिजे. आपण एकरूपता म्हणतो तशी भगवंत आणि गवळ्यांची पोरं यांच्यामध्ये एकरूपता आली होती, कारण त्यांनी आपली सगळं इंद्रिय भगवंताकडे वळवली होती. आणि चौथ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे धारी जोडी, तुका म्हणे धारी जोड्या, तुका म्हणे जोडी धार, तुका म्हणे जोडी धारी, तुका म्हणे जोडी धारी, तुका म्हणे गवळ्यांच्या मुलाला लाभलं. ब्रह्मासारख्या देवाला त्यांनी जे कळलं नाही ते सावळे परब्रह्म हे ज्या ठिकाणी गोकुळात अवतरलं, ते गोकुळात अवतरलं त्यांनी मोरी पावा वाळण्यासाठी असा वेश धारण केलं आणि सामान्य गवळ्यांना जे काल्याचा प्रसाद वाटला, जे भाग्य निर्माण केलं, ते द्वापरातल्या जसं गवळ्यांच्या मुलांना ते भाग्य प्राप्त झालं ते कलियुगामध्ये आम्हालाही प्राप्त आहे. फरक इतकाच आहे की त्यावेळेस भगवंताने मोरी पावा वाळेकाठी असा वेश परिधान केला होता, परंतु आता पण आम्हाला ते भाग्य प्राप्त आहे, परंतु फक्त वेश बदललाय. कसा? राजस सुकुमार मदनाचा कुंडला, राजस सुकुमार मदनाचा कुंडला, Oh
सुकुमार रूप सावळे आणि कुंडला मकराकार मकराकार सुकुमार रूप हा जो लाभ इतर त्यावेळेस जे गवळ्यांच्या पोरांना लाभला तो आम्हालाही प्राप्त झाला. फक्त भगवंताचा वेश असा बदलला. विद्यावानी ज्याची पावले समान तोची झाला. आणि तो आम्हाला जो प्राप्त झालाय तो आम्हाला माऊलीच्या स्वरूपात प्राप्त झाला. हे तुकोबार आहे चौथ्या चरणात स्पष्ट करतात. म्हणून त्याच्या पुढे तुकोबार सांगतात की पंढरी शिरारे म्हणजे माऊली म्हणून आम्हाला ही थोर जोडी प्राप्त झालेली जी द्वापरात गवळ्यांच्या मुलांना प्राप्त झाली होती. तोच पांडुरंग परमात्मा या ठिकाणी माऊली म्हणून आमच्या करिता उभा आहे. विठोबा केलेले आणि आता जे उरलेली 10 ते 15 मिनिटं 12:05 पर्यंत आपण कीर्तनाला बरोबर कारण काय तिथे शर्त होती की एवढ्या वेळात आणि बरोबर आहे रात्रभर लोक इथे जमते काम होतं आणि आता नाल्याचा प्रकार सेवन करायचं आहे. उगाच आपण कीर्तन थांबवलं मग त्याच्यात अर्थ नसतो कारण काही सगळ्यांना गुडघ्याचा त्रास आहे. सगळे 2-2.5 तास बसणार ऐकणार तर त्यांना विश्रांतीचा कारण आपण थोडक्यात भगवंताचं चरित्राचं वर्णन करू. विठ्ठल सगळ्यांना पार्श्वभूमी माहिती आहे की या पृथ्वी तलावर जसं मी मगाशी म्हटलं की राक्षसांसारखे दिसणारे राक्षस नव्हते परंतु राक्षसी प्रवृत्तीचे लोक होते आणि तेव्हा जसा अवतार घेतला. मग यावेळेस आणि प्रत्येक वेळेस भगवंताला बोलवण्याकरता तितक्याच वचनाची लोकांची गरज होती. कोणीही सांगितलं कोणीही हाक मारली तर भगवंत धावून येतील असं नव्हतं. मग भगवंताकडे जायचं असेल तर कोणी जावं तर तेवढ्या ताकदीच्या व्यक्तीने जाणं गरजेचं होतं. मग वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. मग पृथ्वीने वत्स म्हणजे गायीचं रूप घेतलं ब्रह्माकडे गेली. ब्रह्म्याने विष्णू का आपल्या शंकराकडे नेलं. शंकराने इतर सर्व देवतांचा मोर्चा घेऊन ते भगवंताकडे गेले. मग भगवंतांना त्यांनी आपली कैफियत मांडली की असं असं झालंय. पुढविला धर्म अधर्म झाला फार सोसवेना फार मज. आता इतका वजन झालं या पापाचे भार इतका वाढलाय की भगवंता तुम्हाला या भारातनं आम्हाला मुक्त करण्याकरता पुन्हा एकदा तुम्हाला अवतार घ्यावा लागेल. मग भगवंताने अवतार घ्यायचं ठरवलं. भगवंताने आपलं जे कॅबिनेट होतं त्याची मीटिंग घेतली. मग लक्ष्मी मातेला सांगितलं की रुक्मिणी म्हणून तुला जन्म घ्यावा लागेल. शेषाला सांगितलं. शेषाने नाही म्हटलं. मग शेषाला तसं म्हणून
शेषाने तयारी केली. मग भगवंताने सांगितलं की बाकी सगळ्यांनी तुम्ही यादव म्हणून आपल्याला सगळ्यांना अवतार घ्यायचा आहे. मग पुढची गोष्ट तुम्हाला माहिती आहे की आकाशाची वाणी सांगत असे कंसाने सगळं घडलं आणि कारागृहामध्ये भगवंताचा जन्म होईल असं ठरलं. आणि त्या रूपाने मग ज्यावेळेस जशा त्या परिस्थिती होत गेली आणि देवकी मातेला तसं बाळसं चढत गेलं, देवकी माता तेजपुंज व्हायला लागली का भगवंत स्वतः त्या ठिकाणी अवतार घेणार होते. आणि ज्यावेळेस अवतार घ्यायचा त्यावेळेस भगवंताने 8 वर्षाच्या मुलाच्या चतुर्भुज रूपात त्या ठिकाणी त्या कारागृहाच्या खोलीत प्रकट झाले आणि भगवंताचं तेज सगळीकडे पसरलं. परंतु वसुदेवाने त्यांना विनंती केली की जर ह्या रूपात तुम्ही प्रकट झालात तर हे काही योग्य नव्हे, म्हणून ज्याप्रमाणे सामान्य रूपात तुम्ही जन्म घ्या. म्हणून मग भगवंताने असं म्हटलं जातं की आईच्या गर्भात देवकीच्या गर्भात भगवंताचा जन्म झाला नेहमीचा होतो तसा त्या काळात सिझरिंग देवाची नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि भगवंत त्या ठिकाणी प्रकट झाले. भगवंत प्रकट होतात. मग वसुदेवरायाने त्यांना मिठीत घेतलं. मग मिठीत घेतल्याच्या नंतर पुढे मग मग आता ह्याला लपवायचं कुठे? मग असं म्हटलं जातं की त्यावेळेस भगवंताने पहिला आदेश दिला तो आपल्या बापाला. भगवंताने आपल्या बापाला आदेश दिला. त्यांच्या वडिलांनी त्यांना त्या ठिकाणी त्या एका टोपलीत घातलं. आता हे विचारू नका तिथे टोपली कुठे भेटली. टोपली विकायला पण तिथे गेली होती का त्याला नेमकीच टोपली कशी भेटली? तर भगवंताची सगळी ती लीला होती. आपण जास्त खोलात जायचं नाही. भगवंताला टोपलीत घातलं, भगवंताला डोक्यावर घेतलं आणि असं म्हटलं जातं की भगवंताला डोक्यावर घेता क्षणी बंधने गळून पडतात. सगळी बंधना गळून पडले की द्वारपाल झोपले. भगवंताला टोपलीत घालून वसुदेवराय त्या ठिकाणी गेले आणि नदी दुतडी भरून वाहत होती. यमुना नदीला पूर आला होता. कारण काय? तो वेळ कुठे? श्रावण महिना होता, रोहिणी नक्षत्र होतं, बुधवार होता, वसुनाम तिथी होती आणि रात्री अर्ध्या रात्रीचा वेळ होता. मग नदी जोरात वाहत होती, पूर आला होता आणि मग आता पूर कसा पार करायचा? मग वसुदेवरायाच्या पाण्यात उतरले आणि असं म्हटलं जातं की यमुना नदी होती. यमुना नदीत आणि भगवंताच्या 2 नाती आहेत. एक तर ती त्यांची सासू आहे आणि दुसरी ती पुढे जाऊन त्यांची पत्नी आहे. कालिंदी नावाच्या त्या 8 पत्न्या होत्या भगवंताच्या, त्याच्यापैकी एक कालिंदी आहे. मग हीच यमुना पुढे कालिंदी म्हणून भगवंताची पत्नी आणि यावेळेस ती भगवंताची सासू होती. मग जावयाचे पाय धरावे अशी तिची इच्छा होती. तर सासू कशी होती ती एकदा सांगतो. मग नाहीतर तुम्ही मला मग बघाल की तुम्ही पण काहीतरी फेकताय. तुम्ही फेकत नाही. सगळ्या नद्या जाऊन सागराला मिळतात. म्हणजे सगळ्या नदींचा पती हा सागर आहे आणि त्या सागरातनं लक्ष्मी माता उत्पन्न झाली होती. लक्ष्मी माता भगवंताची पत्नी होती. त्या दृष्टीने सागर भगवंताचा सासरा होता आणि यमुना नदी भगवंताची सासू होती. विठ्ठल भगवंताचं चरण स्पर्श करावं तिची इच्छा होती. ती वाढत 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 गेली आणि जेव्हा वसुदेवरायांच्या गळ्यापर्यंत आली तेव्हा भगवंताला वाटलं की आता ही जास्त वर आली तर काही आपण गोकुळापर्यंत पोहोचणार नाही. Oh
घातलं, भगवंताला यशोदा मातेच्या पुढ्यात ठेवलं, त्या माईला डोक्यावर घेतलं आणि असं म्हटलं जातं की देवाला डोक्यावर घेतल्यावर बंधनं गळून पडतात आणि माईला डोक्यावर घेतल्यावर आपण बंधनात पडतो आणि पुन्हा वसुदेवरायांना कसं बंधनात पडावं लागलं. या ठिकाणी मग कंसाला कळलं की आठवं मूल जन्माला आलेलं आहे. त्यांनी सांगितलं, त्यांनी बघितलं ती मुलगी होती, पण कंसाचे असं होतं की मुलगी असं मुलगा तिला कार करणं गरजे. मग कंसाने तिला उचललं, गरगर आपटणार, तेवढ्यात तुझं लागी अशी आकाशवाणी झाली आणि तिने सांगितलं, ती माया होती, तिने सांगितलं की तू मला मारायला बघतो, पण तुला जो मारणार आहे तो माझ्या आधीच जन्माला आलेला आहे आणि तो गोकुळामध्ये विठ्ठल. यानंतर या ठिकाणी ती माया निघून गेली. गोकुळामध्ये सकाळी कळलं की भगवंतांचा प्रादुर्भाव झालेला आहे, भगवंताने या ठिकाणी जन्म घेतलेला आहे आणि ही बातमी पहिली गवळणींनी सगळीकडे पसरली. गवळण सांगे प्रगट भैरपुऱ्या आवाज गोकुळी आनंद गोपाल कृष्ण भगवान की जय. भाषा
आणि हळूहळू दिवस लोटत होते. 2-4-6 दिवसांनी त्या ठिकाणी कंसाने महाबळ भट्टाला सर्वात प्रथम पाठवलं. त्या आधी गर्गमुनी गेले होते. गर्गमुनींनी भगवंताची कुंडली त्या ठिकाणी मांडली होती. कुंडली अतिशय भगवंताची ती कुंडली. मग गर्गमुनींनी सगळं व्यवस्थित सांगितलं होतं, परंतु महाबळ भट्ट हा ज्योतिषच्या रूपात आला आणि त्या ठिकाणी त्यांनी भगवंताचं सगळं उलटं सांगितलं की हे अवदसा कार्टय असं तसं अमुक अमुक. आणि भगवंताला जेव्हा कळलं की हे पहिलं आपलं गिरायक आहे, मग त्या ठिकाणी भगवंताने तो केवळ आणि केवळ ब्राह्मणाच्या रूपात असला, दानव असला तरी तो ब्राह्मणाचं रूप घेऊन आला होता आणि ब्रह्महत्येचा पाप आपल्याला लागू नये म्हणून भगवंताने केवळ त्याची फजिती करून त्या शंकरासुराचा वध केला. अनेक दैत्यामध्ये आणि हळूहळू भगवंतांनी पूज बदलली. भगवंताच्या प्रत्येक पूजेचं कौतुक असायचं. भगवंताच्या कपड्याचं कौतुक होतं. अंगाचे आंबुळे भिंगाचे बिंबुले कांद्यावर असे अनेक प्रकारे भगवंताचं कौतुक चालू होतं. हळूहळू भगवंत रांगायला लागले. तळवे तळ हात भगवंत हळूहळू चालायला लागले. कसे असा कसा देवाचा देव सगळा देव एका पायाने नमला. सगळा देव एका पायाने काम होणार नाही. मग त्या घराच्या बाहेर पडले. मी पण थोड्या वेळाने पिशवी घेऊन इथून बाहेर पडेल, पण 10 मिनिटं थांबा.
तर देव घराच्या बाहेर पडले आणि देवाने एक एक खोड्या करायला आले. पहिली खोडी देवाची होती तर माती खाण्याची. ते माती खाण्याचं काम भगवंताचं जे बघितलं आणि बलराम दादाने आपल्या आईला नाव सांगितलं. तेव्हा भगवंताने काय उत्तर दिलं? आई ग आई ग आई नाही खालाली मी माझी आई ग आई नाही खालाली मी नाही खालाली मी माझी आई ग आई आई ग आई नाही खालाली मी आई ग आई नाही खालाली अशा प्रकारे भगवंताने मी माती खाल्ली नाही. भगवंताने माती खाल्ली म्हणजे आपण खातो तशी माती भगवंत आपल्या माती खाण्यामध्ये फरक असतो आणि भगवंताच्या माती खाण्यामध्ये फरक होता. भगवंताची माती खाण्याची लीला होती ती यशोदा मातेला ब्रह्मांड दाखवण्याकरता होती. असो पुढे जाताना मग भगवंताच्या खोड्या वाहनायला लागल्या. मग भगवंताची तक्रार यशोदा मातेकडे यायला लागली. मग यशोदा मातेने काय म्हणायची? बाळस गुणगुणाचे झाले बाळस गुणगुणाचे झाले यशोदे कृष्णाला सांगावे तू बालवाडीत पण जाऊ नकोस, नर्सरीला जाऊ नको, प्ले ग्रुपला जाऊ नको. मग काय कर, उद्यापासून तू गुराकडे जा. मग गुराकडे मी काही एकटा जाणार नाही. अरे तुम्ही गाया घेऊन चाल भगवंतांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी आपल्या आपल्या शिदोऱ्याने आपापली गुरं घेऊन ते वाळवंटात गेले. मग वाळवंटात अनेक प्रकारचे त्यांनी खेळ खेळले. आता आम्ही काय आबा नाही, तर आबा असलेले त्यांनी चांगलं रंगवलं असतं. मला काही तितकं जमत नाही, परंतु एक दोन खेळ आपण म्हणू आणि मग आपण काल्याकडे जाऊ. हा मामा पोरा हा Thank you.
काय खेळायचे सुख. मग अशी परिस्थिती निर्माण झाली. सर्व सवंगड्यांनी सांगितलं की तेव्हा आता भरपूर खेळ झाला, आता आम्हाला भूक लागली. मग भगवंताने त्या ठिकाणी सर्व आपल्या सवंगड्यांना एकत्र केलं आणि त्यांना भगवंत स्वतः मध्ये बसले. का तर भगवंत स्वतः मध्ये बसले याचं कारण एक आहे की भगवंताचा एक सर्वात आवडता खेळ होता गड्यांनो गाला गड्यानो राजाचे गाला कृष्ण हातले बैसला कृष्ण हातले बैसला गड्यानो राजाचे गाला कृष्ण हातले बैसला कृष्ण हातले बैसला. भगवंताने स्वतःमध्ये बसले आणि सर्व सवंगड्यांना कमळाच्या आकारामध्ये आपल्या भोवती सगळ्यांना बसवलं. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. ज्ञानेश्वर भावरे राज राज भावरे तुकाराम